नीटचा पेपर फोडणारा माफिया ग्रुप 402 जणांच्या टेलिग्राम ग्रुपचं रॅकेट. लातूर नंतर पुण्यातील प्राध्यापिकेला अटक. नीट यूजी प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयच्या कारवाईनं वेग घेतलाय. लातूरमधील रसायनशास्त्राचा निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णीला अटक केल्यानंतर पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिका मनीषा मांढरेला अटक करण्यात आली. हे दोन्ही आरोपी एनटीएच्या तज्ज्ञ पॅनेलशी संबंधित होते. पेपर सेट करणे तसंच पडताळणी प्रक्रियेची जबाबदारी या दोघांकडे होती. या प्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक झाली आहे. या रॅकेटमध्ये कोण कोण आहेत ते पाहूया. पी.व्ही. कुलकर्णी, मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे, शुभम खैरनार, धनंजय लोखंडे हे 5 जण महाराष्ट्रातील. त्याशिवाय राजस्थानचा विकास बिवाल, दिनेश बिवाल, मांगीलाल बिवाल आणि हरियाणाचा यश यादव यांचा समावेश आहे. हा गोरखधंदा चालवण्यासाठी त्यांनी एक टेलिग्रामचा ग्रुप सुरू केला होता. कशी होती त्यांची मोडस ऑपरेंडी ते पाहूया. पेपर लीक करण्यासाठी प्रायव्हेट माफिया नावाचा टेलिग्राम ग्रुप तयार केला होता. या टेलिग्राम ग्रुपमध्ये एकूण 402 सदस्य आहेत. हा ग्रुप 2024 मध्येच पेपर फुटीसाठी तयार करण्यात आला होता. 1 मे रोजी नीटचा पेपर अपलोड करण्यापूर्वी प्रायव्हेट माफिया ग्रुपच्या ॲडमिननं मेसेजमध्ये लिहिलं होतं की आम्ही लवकरच पूर्ण पेपर अपलोड करतोय. त्याचा पासवर्ड leakmafia@9466 असा आहे. या मेसेजनंतर रात्री 11:38 लीक झालेला पेपर ग्रुपमध्ये पोस्ट केला. त्यानंतर ॲडमिनचा दुसरा मेसेज आला, जो पेपर आम्ही पाठवलाय तो सोडवा. 99.99% शक्यता आहे की हाच पेपरमध्ये येईल. दरम्यान मनीषा मांढरे 23 वर्षापासून पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. त्यांचा यापूर्वीचं रेकॉर्ड क्लीन असल्याचं कॉलेजच्या व्यवस्थापनानं म्हटलंय. कॉलेजच्या व्यवस्थापनानं स्पष्ट केलंय. मनीषा मांढरे हा साधारण 24 वर्ष आमच्याकडे ज्युनियर कॉलेजला टीचर म्हणून कार्यरत आहेत. आत्तापर्यंतचं त्यांचं जे काही ट्रॅक रेकॉर्ड आहे ते क्लीन होतं. एनटीएच्या पॅनेलवर त्या 5-6 वर्ष काम करतात एवढी माहिती माझ्याकडे आहे. अदरवाईज आम्हाला त्याच्याविषयी काहीच कल्पना नाही. मला सुद्धा पत्रकारांकडून किंवा आपल्याकडूनच समजतंय की अशा प्रकारची काही घटना घडली आहे म्हणून. अदरवाईज त्यांच्याबद्दल एवढीच माहिती आहे की त्या एनटीएच्या पॅनेलवरती जरूर काम करत होत्या. 24 वर्ष मात्र मॉडर्न ज्युनियर कॉलेजमध्ये. नीट घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पेपर फोडण्यासाठी विषय ठरवून घेतल्याची देखील माहिती समोर आली आहे. लातूरमध्ये 28 वर्ष प्राध्यापक राहिलेला आणि सध्या पुण्यात वास्तव्याला असलेला मास्टरमाइंड पी.व्ही. कुलकर्णी हा रसायनशास्त्राचा प्राध्यापक असल्यानं तो याच विषयाचा पेपर फोडत होता. नाशिकमधून अटक करण्यात आलेला शुभम खैरनार हा त्याच्या साथीदारांच्या साह्यानं जीवशास्त्राचा पेपर फोडत होता. नीट परीक्षेत रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र या 3 विषयांची परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागते. एकूण 700 मार्कांच्या या परीक्षेत जास्तीत जास्त मार्क मिळवून देण्याचं आश्वासन आरोपींकडून विद्यार्थ्यांना दिलं जात होतं. संशय येऊ नये म्हणून संपूर्ण पेपर एकत्रितपणे न फोडता विषयवार फोडत होते. पैशाच्या मोहापायी काही प्राध्यापकांनी शिक्षणासारख्या पवित्र पेशाशी बेईमानी करत लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचं पाप केलंय. मात्र आता टेलिग्रामवरील माफिया ग्रुपचे ही सगळी मंडळी आणि यांची पायमुळं किती खोलवर रुजली गेली आहेत, तसंच या सगळ्या प्रकरणात आणखी कोणी बडे मासे आहेत का याचा तपास होणं तितकंच गरजेचं आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे.